तुम्हाला माहिती आहे, याच सह्याद्रीच्या वाटेवर एक राजा एका रात्रीत पोहोचला आणि एक बादशाह तब्बल 38 दिवस रडत अडकून पडला. फरक फक्त माणसांचा नव्हता, फरक होता रक्तातल्या स्वराज्याचा. ही गोष्ट आहे इसवी सन 1702 मधली. एका बाजूला होता औरंगजेब, संपूर्ण हिंदुस्थान हादरवणारा क्रूर बादशाह, लाखोंचं सैन्य, अफाट खजिना आणि सह्याद्री जिंकण्याचा अहंकार घेऊन तो निघाला होता विशाळगड जिंकायला. पण दुसऱ्या बाजूला होत्या महाराणी ताराबाई, मराठ्यांची रणरागिणी, आणि त्यांच्यासोबत उभा होता स्वतः सह्याद्री. औरंगजेबाने विशाळगडाला वेढा दिला. लाखोंचं सैन्य गडाभोवती उभं राहिलं, पण गडावर होते अवघे 400 ते 500 मराठे. तरीही मराठे महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वात जीव तोडून लढत होते, कारण ताराबाईंना माहीत होतं तलवारीपेक्षा भयंकर एक गोष्ट अजून बाकी आहे, सह्याद्रीचा पाऊस. दिवस गेले, महिने गेले, मुघल सैन्य थकलं, पण औरंगजेब हट्ट सोडायला तयार नव्हता. आणि शेवटी एप्रिल 1702 मराठ्यांनी 2 लाख रुपये घेऊन विशाळगड बादशाला दिला. मुघल छावणीत जल्लोष सुरू झाला. औरंगजेबाला वाटलं सह्याद्री जिंकला, पण खरी सुरुवात तर आता होणार होती. 10 जून मुघल सैन्य विशाळगड उतरायला लागलं आणि अचानक आभाळ फाटल्यावाणी हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस कोसळू लागला. रस्ते चिखलात गायब झाले, घोडे रुतले, हत्ती कोसळले. भुकेलेल्या सैनिकांना रुपयाला 1 शेर धान्यही मिळेना. सर्वत्र मृतदेह, दुर्गंधी, रोगराई, आक्रोश. मुघल सैन्य युद्धात नव्हतं, ते जिवंत नरकात अडलं होतं. हजारो सैनिक मरत होते आणि औरंगजेब फक्त बघत होता. तरीही त्याचा अहंकार बघा, थोडाही कमी झाला नाही. तो म्हणायचा, हा तर थोडासाच पाऊस आहे. पण त्याला कळलं नव्हतं, तो पाऊस नव्हता, तो सह्याद्रीचा प्रहार होता. आता हा आकडा ऐका. विशाळगड ते पन्हारागड अवघं 30 मैलांचं अंतर, पण ते पार करायला मुघल सैन्याला लागले तब्बल 38 दिवस. हा आकडा पुन्हा ऐका, 38 दिवस. पण आता आठवा, याच वाटेवर, याच सह्याद्रीत, याच पावसात, बरोबर 42 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटून शत्रूशी 2 हात करत हेच अंतर फक्त एका रात्रीत पार केलं होतं. फक्त एका रात्रीत. म्हणूनच म्हणतात, सह्याद्री विकत घेता येतो, पण तो पचवता फक्त वाघालाच येतो. हा इतिहास माहीत होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा जाज्वल्य इतिहासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.